तर अशा तऱ्हेने आम्ही चाललेलो आहे. शिवराज बाय बाय. थांबतोय का तू? आम्ही शिरीला घालवाय चाललोय म्हणा. थांबणार आहे तू? बोल की राखी राखी तू म्हण की पुढच्या वेळेस येणार ना? लवकर 10 दिवस झाले. आदिराज आधी येतोय सगळ्याच्या आधी. आदिराज 10 दिवस पुन्हा 10 दिवस आले पुण्यात पण. बर चला 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 मग ओके. जे तुझा भाऊ होय का? देवाचं नाव घे. सिद्धनाथ. काय बघ नाही नाही ती ह्याच आहे. सीट बेल्ट आहे. पण नाही होय. पूजा गेली 10लाच गेली. चालतंय आला असतं की. त्यानं गणपती आणतो म्हणलं आणि ते गणपती बी दिलं नाही का? ते दुसरं होतं चांगलं नव्हतं म्हणून घेतलं नाही का? काचाचं कसलं बघून घ्यायचं. मग आपण बघायला पाहिजे कुठं. सांगलीत नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आरवी भैयाच्या चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर बघा सकाळ सकाळी आम्ही आवरून लवकरच निघालेलो आहे, कारण सुप्रिया जी छोटी बहीण आहे तिला आम्ही सोडायला चाललेलो आहे. तर साधारण आम्हाला 2 ते 3 तास लागतील असं वाटतंय, कारण सांगोला टू सांगली तुम्हाला माहीत असेल किती डिस्टन्स आहे. सांगोला ते सांगली आम्ही आता चाललेलो आहे. लय लागली त्या गाड्या. ते सारखीच आहे कंपनी. तर हा जो आहे तो सोलापूर कोल्हापूर जो आहे तो हायवे आहे, म्हणजे सांगलीपर्यंतच ॲक्च्युली आहे. तर सोलापूर आणि सांगली ह्याच्यामध्ये खूप चांगला रस्ता झालेला आहे. ह्याच हायवेने आम्ही चाललेलो आहे. तर साधारण आम्ही 2 ते 3 तासामध्ये पण पोहोचू शकतो, पण आमचे पप्पा जे आहेत ते हळू चालवतात, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लेट पोहोचल, म्हणजे की 3-3.5 तास पण लागतील आम्हाला. काय काय घ्यायचं आहे? बरं घेतो आता. इथं डाळिंब बोरं इथं तर राहते, इथं पण घे. कुठली चांगलीत भाऊ? डाळिंब घेऊ काय झालं? डाळिंब घे. द्या मावशी व्यवस्थित करून बरं का. कमी करून द्या हो. चांगला दर करून द्या. घेतो सगळं घेतो. लय महाग सांगायला आलाय. द्या मावशी हो. अहो आम्ही आता इथलंच आहे. अहो द्या मावशी द्या. काय होत नाही द्या, काय होत नाही. तर आज फायनली श्रीराज चाललेला आहे त्याच्या घरी. त्याच्यामुळे आम्ही फळं वगैरे घेतलेले आहेत थोडीफार. आता आम्ही त्या तिथे तिकडे इथे एक आहे. गरम काढा म्हणल्यावर काढते ती घे. तर मंडळी बघा, आम्ही गाडी ह्या बाजूला लावली आहे आणि नाश्ता सेंटर ह्या बाजूला जास्त आहेत. तर त्याच्यामुळं आम्ही आता तिकडं परत चालत चाललेलो आहे, कारण तिथं जे होतं ते थंडगार वडापाव वगैरे होते. कारण नाश्ता म्हणजे वडापाव वगैरे किंवा असं छोटं मोठं खाणार आहे. द्या मामा आता व्यवस्थित द्या. तर फायनली आम्ही श्रीराजच्या घरी पोहोचलेलो आहे. लगेच आल्या श्रीराज बघा त्याच्या छोट्या बहिणीसोबत खेळायला लागलेला आहे. गाडी ॲक्च्युली आतमध्ये येत नाही आहे, तर बाहेर गाडी लावलेली आहे. आता इथे बघा आपली. तुला चॉकलेट दिलं नाही? मी देऊ? अरे चॉकलेट माझ्याकडे चॉकलेट थांब देतो तुला. शिराज तो शिरवला दिलं नाही का? खाऊ दिलं नाही आणलेला? बांधायचं आहे का?
सुप्रियेचे सासू सासरे जे आहेत ते सर्वजण आता पूजन करत आहेत गाडीचं. आम्ही नको बोललेलो पण त्यांनी पूजा करायचेच बोलले. तर त्याच्यामुळं बघा जे पूजा वगैरे जे आहे ते करणं चालू आहे. तर हार वगैरे त्यांनी घातलेला आहे. त्यांनी स्वतः एक हार आणला होता, नारळ वगैरे सगळं. तर आता पूजन चालू आहे. मम्मीला बोलू का? शिरू, मम्मीला बोलू तुझे. शिरू ओढून उभं करणार. असं उभं राहायचं. ए, हो, शिरू उभं राहिलो बघ आम्ही. जे लवकर काढ लवकर. उभं राहिलो काय? तर हे आहेत बघा आजी आजोबा श्रीराजचे आणि सुप्रियाचे सासू सासरे. तर आता पूजा वगैरे करणं चालू आहे. तर शेजारचे वगैरे जे सर्व वाजव वाजव वाजव. त्याला वाटले ना झालं. त्याला वाटलं म्हणजे मला का नको. तर आम्ही पूर्ण फॅमिलीचे त्यांच्या फोटो काढलेले आहेत. आता थोडंसं आठवण वगैरे राहते आपल्याला नंतर बघितल्यानंतर. तर बघा शरीर वगैरे अजून घंटीच्याच मागं आहे. वाजव घंटी. वाजव. मामाकडे बघ. मामा तो नाही इकडे बघ, इकडे बघ. इकडे बघ, मामाकडे बघ का? वरती बघ सर. इकडे बघ. हा बघ तिकडे तिकडे. तर बघा मामाने नारळ वगैरे फोडलेला आहे. तर पूजन आता झालेलं आहे. तर आता आम्ही आतमध्ये जात आहोत. तर पप्पा त्यांना नको नको म्हणत होते तरीही त्यांनी टोपी टावेल जे काय आयर वगैरे जे पद्धत असते त्या पद्धतीनं रीतिरिवाजाप्रमाणे परत अजून केलेलं आहे. तर त्याच्यामुळं आम्ही पप्पांना वगैरे बसवल्यानंतर फेब में छावा और मार्च में सलमान खान की ईद रिलीज सिकंदर कैन बी द बिग नेम्स. हाउसफुल सीरीज मजेदार सीरीज है and I am really looking forward for this film because of its star cast which is Akshay Kumar, Ritesh Deshmukh, Sanjay Dutt, Abhishek. तर फायनली सगळा पाहुणचार वगैरे जी काय रीतिरिवाज आहे ती पूजन वगैरे करून आम्ही चाललेलो आहे रिटर्न आमच्या गावी. तर बघा आता गर्दी खूप आहे. तर आम्ही आता खूप दूर आलेलो आहे. तर पहिला म्हटलं की डिझेल टाकून घेऊया कारण आणि इथे एक मोठीच गंमत झाली. डिझेल आम्ही 200च फक्त भरलं आणि त्याच्यानंतर लाईट गेली. तो बोलला की लाईट येईपर्यंत थांबावं लागेल. त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहे वेट करत. तर बघूया आता लाईट वगैरे कधी येते आणि त्याच्यानंतर फायनली लाईट ॲक्च्युली आलेली आहे. तर मित्रांनो आम्ही फायनली आमच्या गावाजवळ पोहोचलेलो आहे. तर बघा आता आम्ही पोहोचत आहोत थोड्याच वेळामध्ये. आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.